रश्मी। वेलकम टू माय वेज रेसिपीज। मी माझ्या चॅनल थ्रू काही छोट्या छोट्या डेली रेसिपीज ज्या सहज आणि सोप्या आहेत अशा शेअर करत असते। जे माझं हे चॅनल पहिल्यांदा बघतायत किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी माझ्या माय वेज रेसिपीज या चॅनलला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला जर माझे काही रेसिपीचे व्हिडिओज आवडले तर लाईक करा आणि लाईक करून सोडून नका देऊ, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर जास्त वेळ न घालवता आजही मी एक सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर आता मी या पडवयाच्या काचऱ्या, जिरं, हिंग, हळद आणि थोडंसं फोडणीला लाल तिखट घालून फोडणीला टाकलेले आहेत। तर ह्या आपण अशाच परतून घ्यायच्या आहेत। या भाजीला पाण्याची गरज नसते, या भाजीला अंगसच पाणी सुटतं। त्यामुळे आता मी हे नीट मिक्स करून घेते आणि थोडा वेळ झाकण ठेवून मधून मधून परतून घेणार आहे। आणि नंतर आपण ह्याच्यात थोडीशी भाजी शिजली की त्यात थोडासा गोडा मसाला, साखर, मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे। तर आता मी सध्या याच्यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवते। हे मी ह्याच्यावर 4 ते 5 मिनिटं झाली आहेत, तर मी झाकण काढते। एकदा परत ही भाजी मी परतून घेणार आहे। भाजी थोडीशी सोलटी होते। आता जेवढी तुम्हाला दिसते तर कदाचित शिजल्यानंतर थोडीशी कमी होईल, म्हणून मी भाजीत आधी मीठ घातलेलं नाही आहे। तर अजून थोडी शिजू दे। आणि हे बघा, मी म्हटलेलं ना की याला पाणी सुटतं, तर वेगळं पाणी घालायची अजिबात गरज नसते। अशीच ही वाफेवर परतून शिजवायची असते। तर आता मी तिखट, मीठ आणि गोडा मसाला या भाजीत घातला आहे। तिखट मी थोडंसं आधी घातलेलं होतं, पण पुन्हा घातलं आहे। आणि ही भाजी आपली थोडीशी आता शिजायला सुरुवात झाली आहे। मी मगाशी दाखवलं तुम्हाला। तर आता परत मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि परतून घेऊ। आणि मी शेवटी कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी चवीला साखर घातली ह्याच्यात आणि कोथिंबीर मी आत्ता थोडी घालते आणि नंतर परत थोडी घालणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।